समाजांचे श्रद्धाचे स्थान आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, खूप श्रद्धा आहे. पण ज्याप्रमाणे त्यांनी राजनीतिक भाष्य केला तो आपत्तीजनक आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. कारण असं आहे की जो धर्मगुरूला धार्मिक विषयावर जास्ती बोलायचं आणि काम करायला पाहिजे. त्यांनी ज्याप्रमाणे राजकारणाच्या विषयी बोलला आणि ज्याप्रमाणे एक साईड घेतलं त्यांनी, तो आपत्तीजनक आहे. त्यांनी विश्वासघात असा एक शब्दचा उल्लेख केलेला आहे. मी शंकराचार्य साहेबांना, अभिमुक्तेश्वरानंदजींना मी विचारू इच्छितो की 2019 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपा बरोबर निवडणूक लढली होती आणि तो जो निवडणुकीचा मूळ आधार होता, जो विचार होता, तो हिंदुत्वाचा विचार होता. तो हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर तुम्ही भाजप बरोबर निवडणुकी लढता, जिंकता आणि जिंकल्यानंतर तुम्ही हिंदुत्वाच्या विचाराचा विश्वासघात करता. तुम्ही तुमचे सहकारी आहेत त्यांच्याशी विश्वासघात करता आणि स्वतःच्या पोटीना फक्त एक स्वतःचे महत्वाकांक्षासाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही काँग्रेस बरोबर आणि शरद पवार बरोबर तुम्ही अलायन्स करता, युती करता आणि मुख्यमंत्री बनता. तो विश्वासघात होता. समजा तो विश्वासघात नाही आहे, पण तो एक राजकारणी निर्णय होता महत्वाकांक्षासाठी. त्याचप्रमाणे 2 वर्षानंतर एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जो आमदार होते त्यांनी उद्धव ठाकरेच्या कामगिरीच्या विरोधात बंड केला आणि त्यांनी एक बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचारधारा आहे त्या विचारधाराच्या आधारावर पुन्हा भाजप बरोबर युती करून सरकार बनवले. तो विश्वासघात नाहीये, तो परत स्वतःच्या विचारावर परत आणण्याचा एक फैसला होता. पण ज्याप्रमाणे शंकराचार्यजीने तोच निर्णयाच्या बद्दल सांगितला की तो विश्वासघात आहे, तो चुकीचा आहे. मी शंकराचार्य असं सांगू इच्छितो की तुम्ही एक धर्मबद्दल, अध्यात्मबद्दल खूप बोला, आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही आमचे धर्मगुरू आहात, पण राजकारणाच्या विषयी आपण बोलू नका. हा तुमचा विषय नाही आहे. राजकारणामध्ये सर्व लोक स्वतःची एक जो महत्वाकांक्षा असतो, स्वतःच्या पोटीने ते एक निर्णय घेतात आणि त्या निर्णयावर एक धर्मगुरूला भाष्य करणं योग्य नाही. पण शंकराचार्यांनी सांगितलंय की जोपर्यंत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मनाची जो वेदना आहे ते संपणार नाही. त्यांच्या मनात जो वेदना आहे तो चुकीची वेदना आहे. त्या वेदनाबद्दल ते काही बोलू नये, कारण ते सर्वांचे शंकराचार्य आहेत. ते असं सांगू शकत नाही की एक हिंदूसाठी माझ्या मनात वेदना आहे, दुसरा हिंदूसाठी माझ्या मनात वेदना नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे एक पार्शियलिटी करता. तो एक चुकीची भूमिका आहे. दुसरी भूमिका असा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा शंकराचार्य नाही तय करणार. हा निर्णय, हा फैसला, हा जो एक अंतिम निर्णय आहे तो महाराष्ट्राची जनता करणार आणि महाराष्ट्राची जनता ज्यांना निवडून देणार तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि त्याच्यासाठी सर्व महाराष्ट्राचे लोकांचा अभिनंदन केला पाहिजे. आणि समजा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही बनले तो काय शंकराचार्यजी महाराष्ट्राच्या जनताच्या विरोधात जाणार का? हा एक मोठा प्रश्न आहे आमच्या मनात. सर, शंकराचार्यजींनी केदारनाथ मठाबद्दल जे वक्तव्य केलं का, गोल्डबद्दल, त्याबद्दल आपण त्या विषयाबद्दल मला जास्ती माहिती नाही आहे. मला माहित नाही की केदारनाथ मंदिरमध्ये गोल्ड किती होता आणि काय सध्या काय परिस्थिती आहे. तर या विषयावर मी काय बोलू शकतो. काँग्रेस क्रॉस वोटिंग करणारे आमदारांवर काँग्रेसमध्ये सर्व क्रॉस वोटिंग करणारे आहेत. कोणाच्या विरोधात ते कारवाई करणार. 2022 मध्ये पण असाच काँग्रेसचा जो अधिकृत उमेदवार होता हंडोरे, त्यांना पाडला होता लोकांनी. त्यावेळी कोणाच्या विरोधात कारवाई केली का? आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही कारवाई केला नाही त्याचप्रमाणे यावेळी तुम्ही कारवाई करणार का? असा एक प्रश्न आहे. तो काँग्रेसचा जो नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात जो असंतोष आहे तो असंतोषमुळे त्यांनी क्रॉस वोटिंग केला किंवा काँग्रेसचा जो अधिकृत उमेदवार आहे त्यांना वोट नाही दिला किंवा जो शिवसेनाचे जो उबाठाचे जे उमेदवार होते त्यांच्या बाजूने वोटिंग नाही केलं. तो त्यांचा निर्णय आहे. पण काँग्रेसमध्ये एक जबरदस्त खदखद चालू आहे आणि ते खदखद जो आहे तो आता पुढच्या निवडणुकीमध्ये, विधानसभाच्या निवडणुकीमध्ये खूप उफाळून येईल असं मला वाटतो. लोकसभा चुनाव में बीजेपी ने एक संदेश दिया था, उसी
तर्ज पे विधानसभा चुनाव को लेकर के जो सर्वे शिवसेना करने जा रही है, उसका फायदा पार्टी को कैसे पहुंचेगा? किन किन चीजों के ऊपर भी सर्वे? देखिए, निश्चित तौर पर ये जो सर्वे होता है वो करने वाले प्रोफेशनल लोग होते हैं और उसके वो इलाकों में जाते हैं, लिमिटेड लोगों से बात करते हैं, उसके बाद एक अपनी राय, अपनी भूमिका बनाते हैं। लेकिन उनकी जो राय है वो अंतिम राय नहीं हो सकती। पॉलिटिक्स सिर्फ एक प्रोफेशनल लोगों का काम नहीं है। जो पॉलिटिक्स है वो जो कई लेयर पे काम करती है, उसमें कई भावनाएं जुड़। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।